मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। मला आजही आठवतं लाडकी बहीण योजना अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय। सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री यांच्याकडून जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली असून थेट लाभ आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। व आता यामध्ये जर विचार केला तर 9 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हे पैसे दिले जाणार आहेत। ते 9 जिल्हे कोणते आहेत ते देखील पाहायला मिळतील। आता 9 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे व आता लाडक्या बहिणींना एक योजनाचेच नव्हे तर 3 योजनाचे पैसे येणार आहेत। 2100 रुपयाबाबत एक खुशखबर आलेली आहे, त्यातली त्यात 830 रुपयाबाबत एक आनंदाचा निर्णय गॅस सिलेंडर बाबत घेतलेला आहे। घरकुल योजनेबाबत एक निर्णय लाडक्या बहिणींसाठी पाहायला मिळत आहे। सर्व अपडेट पाहायला मिळेल, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील तुम्हाला कमेंट करून सांगणे गरजेचे आहे व चॅनलला बऱ्याच जणांनी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट पाहायला मिळेल। अखेर आता बहिणींची प्रतीक्षा संपलेली असून राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला असून थेट लाभ महिलांच्या बँक खात्यात आता आपल्याला पाहायला मिळत आहे। 9 जिल्ह्यांची यादी आलेली असून त्या 9 जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे। फक्त 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत पाहत नाहीत। चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोज अपडेट देखील पाहायला मिळत नाही, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। आता तुमचा जिल्हा जर कमेंट करून सांगितलं असेल तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी भेटणार ते देखील अपडेट देऊ। आता पाहू शकता 2 खुश खबर आहेत। एक म्हणजे 1500 रुपये तर लाडकी बहिणीचा हप्ता मिळतो हे तर माहितीच आहे, मात्र अखेर राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांबाबत एक दिलासा देणारी अपडेट दिलेली आहे व ती अपडेट आता 9 जिल्ह्यात लगेचच आपल्याला लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे। 9 जिल्ह्यात पहिल्याच टप्प्यात हे वाटप केले जाणार आहे। पहिले जिल्हे 9 कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यातली त्यात एक खुश खबर म्हणजे आता या योजनांची पैसे भेटणार आहेत। म्हणजे लाडकी बहीण योजनेची 1500 प्लस 2100 रुपये हे महिलांना मिळणार आहेत। दुसरी योजना गॅस सिलेंडरचे 830 रुपये, ज्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात त्यांनाच गॅस सिलेंडरचे देखील भेटणार आहेत। तर तिसरी योजना म्हणजे 3000 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। इकडे लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला मी सविस्तर सांगत आहे। इथे बघू शकता लाडकी बहीण योजनेचे 1500 व 2100 रुपये, तसेच गॅस सिलेंडरचे म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये हे लाडक्या बहिणींना देणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे पैसे भेटतात का नाही ते देखील सांगा, कारण की आता सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे। मात्र तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे पैसे घ्यायचे असतील तर त्यासाठी काय करायचे आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला याचा लाभ मिळत आहे का नाही ते कमेंट करून होय किंवा नाही सांगा। कोणता जिल्हा आहे तेवढं एक सांगा। त्यासाठी काय करायचे आहे ती देखील माहिती मी तुम्हाला लगेचच देईल, कारण की 830 रुपये हे आता वर्षातून 3दा लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत। त्यामुळे एक खुशखबरच म्हणावं लागेल। आता आपण सर्व अपडेट पाहूयात। आता पहिली यातील योजना कोणती, लाडकी बहिणीची अपडेट घेऊयात, नंतर गॅस सिलेंडरचे, नंतर 3000 रुपये काही लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। 3000 रुपये देखील बऱ्याच महिलांना मिळणार आहेत। यासाठी 2 कामे जर केली तर 3000 रुपये तुम्हाला देखील मिळतील, ते आपण पाहूयात। आता बघू शकता इकडे पहिला जिल्हा सातारा ठरणार आहे। सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळणार असून सातारा जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत। 1500 रुपये तर लाडकी बहीण योजनेचे येणार। इथे बघू शकता, तुम्हाला लिहून सुद्धा मी दाखवत आहे, तुम्हाला व्हिडिओ समजण्यासाठी अशा प्रकारे मी अपडेट देत आहे। लक्ष देऊन ऐका, 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ ऐकायचा आहे। चॅनलला अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राइब केलेलं दिसत नाही, सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तिथेच एक लाईक बटन दिसत असेल, लाईक देखील नक्की करा। आपला 1500 प्लस 830 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत। याचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। म्हणजे सध्या जर विचार केला तर ही मोठी रक्कम आता थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। आता बहिणींना 1500 रुपये व ज्यांना 1500 रुपयांचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार त्यांनाच 830 रुपये हे देण्यात येणार आहेत। ही एक सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, मोठी एक गुड न्यूजच ही लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। जिल्ह्यांची नावे सरकारकडून आलेली आहेत। त्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट पाहणं गरजेचं आहे, कारण सध्या जर पाहायला गेलं तर आता काही महिलांचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता देखील काही महिलांना मिळणार नाहीये, ही अपडेट लक्षात घ्या। कारण की तुम्हाला वाटत असेल आम्हाला आतापर्यंत सर्व काही हप्ते 1500 रुपयांचे मिळाले, पण हा पण हप्ता मिळून जाईल, मात्र नाही। फेब्रुवारी हप्त्यासाठी मोठे बदल झालेले असून बऱ्याच महिलांना फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार नाहीच होय व पुढचे पण हप्ते मिळणार नाहीत। इथे बघा मोठे कारण काय आहे ते देखील यांनी सांगितलेले आहे। इथे माहिती लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवत आहे। मोठे कारण समोर आलेले आहे। आता राज्यात
सगळ्यात मोठा निर्णय लागू झालेला असून आता काही बहिणींचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत. त्याचे कारण आता आपण पाहूयात. आता याचे कारण इकडे पुढे दाखवण्यात आलेले आहे. इकडे बघा, अजून जिल्ह्याची नावे सांगणार आहे, गॅस सिलेंडरचे पैसे कसे घ्यायचे ते तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी ही अपडेट महत्त्वाचीच आहे, कारण की बऱ्याच महिलांचा लाभ आता बंद होणार आहे. इकडे बघा, पहिले कारण म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत, कारण की पीएम किसानचेच पैसे महिलांना मोठ्या प्रमाणात मिळतात, म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला देण्यात येणार नाहीये. दोन्हीपैकी कोणत्याही एक योजनेचा लाभ घ्या, त्यातली त्यात. तसेच तुमच्या घरात कार असेल व संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाईल. तुम्हाला फेब्रुवारीचा तर मिळणारच नाही, मात्र फेब्रुवारी असेल, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे पुढचे देखील हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत. कायमची योजना तुमची लाडकी बहीण योजना ही बंद केली जाणार आहे. मात्र त्यातली त्यात हा तर निर्णय आहे, मात्र एक खुशखबर आहे. तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला लवकरच हप्ता मिळणार आहे. आधार कार्ड असेल तर 1,500 रुपये लाडकी बहिणीचे सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यात जमा होतील. होय, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही, होय किंवा नाही सांगा. आधार कार्डवर, रेशन कार्डवर एक खुशखबर आहे. तुम्ही थंबनेलवरती बॅनरवरती पाहिलंच असेल की रेशन कार्ड व आधार कार्डवर एक खुशखबर आहे. ती खुशखबर देखील तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आता लाडक्या बहिणींना 1,500 तर मिळणारच, मात्र 2,100 रुपयांचा निर्णय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे देवाभाऊंनी घेतलेला आहे. यांच्याबाबत एक चांगली कमेंट नक्की करू शकता, कारण की यांच्यामुळे ही योजना आहे. यांचे आभार देखील मानू शकता. जसे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते मागच्या वेळेस, त्यांनी ही योजना देखील सुरुवात केली. त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना लाभ देण्याचं काम केलं. अजित पवारजी साहेब असतील, यांच्याबाबत आपण एक चांगली कमेंट नक्की करा, कारण की यांच्यामुळेच ही लाडकी बहीण योजना आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. आता त्यातली त्यात लाडक्या बहिणींसाठी त्यांनी दिलासा देण्याचं काम म्हणजे 3,000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. इकडे बघा, होय 3,000 रुपये, 1,000 नव्हे, 2,000 नव्हे तर 3,000 रुपये काही लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत. मात्र त्यांनी एक सूचना दिलेल्या आहेत, 2 कामे लवकर करून घ्या, लगेच 3,000 रुपये मिळतील. आता पहिलं काम कोणतं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं सांगितलेलं आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी जर लिंक केलेलं असेल तर लगेच तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. 3,000 रुपयांची ही भेट लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. व त्यातली त्यात एक काम म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचंच आहे. आधार कार्ड असेल तर तुम्हाला हे पैसे लगेच मिळतील. आधार कार्ड आहे का नाही, होय किंवा नाही सांगा. जर आधार कार्ड असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा, कारण की तुमच्यासाठी मोठे दिलासा देणारे निर्णय अजून होणार आहेत. ते व्हिडिओ या चॅनलवरती देणार आहोत. आता पुढचा कोणता जिल्हा आहे ते आपल्याला पाहिजे आहे, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत. त्यातली त्यात आता महत्त्वाची अपडेट मी सांगणारच आहे, 3,000 रुपये कुणाला देणार आहेत. मात्र पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आपल्याला नांदेड पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर दिले जातील. गॅस सिलेंडरची योजना काय आहे ती एक समजून सांगतो. अन्नपूर्णा योजना आहे. अन्नपूर्णा योजना म्हणजे 830 रुपये दिले जातात. केंद्र सरकारकडून काही पैसे व राज्य सरकारकडून काही पैसे दिले जातात. हे सर्व मिळून 830 रुपये हे लाडक्या बहिणींना दर वर्षाला 3दा लाभ दिला जातो. वर्षातून 3 वेळेस हे खात्यावरती जमा केले जातात. यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतो. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर दिलासा देणारे अपडेटच आलेले आहे. जानेवारीचा हप्ता मिळाला का नाही ते देखील सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायचेच आहे, एक लाईक करायचे आहे. 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती येणार आहेत व लाडकी बहिणीचे 1,500 रुपये देखील तुम्हाला आता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यातली त्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता एकंदरीत जर विचार केला तर इकडे बघू शकता 1,500 रुपये प्लस 2,100 रुपयांच्या निर्णयाबाबत तर अपडेट आपण पाहतच आहोत. त्यातली त्यात आता 3,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार ही एक अपडेट आपल्याला पाहिजे आहे. इकडे खाली बघू शकता 3,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय आहे. आता हे 3,000 रुपये जर विचार केला तर मागच्या वेळेस काही लाडक्या बहिणींना जानेवारीचा एक हप्ता मिळाला नव्हता, डिसेंबरचा. त्याचं मेन कारण म्हणजे त्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसल्यामुळे काही प्रॉब्लेम देखील आलेले होते. तर ज्यांना डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना देखील आता याच फेब्रुवारी महिन्यामध्ये डिसेंबर व जानेवारीचे दोन्ही हप्ते मिळून 1,500 व 1,500 किती रुपये झाले इकडे बघा 3,000 रुपये झाले. हेच 3,000 रुपये त्यांना आता 3,000 रुपये देण्यात येणार आहेत. या 3,000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावरती फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत देण्यात येणार आहे. तुम्हाला जानेवारी डिसेंबरचे सर्व हप्ते मिळालेत का, हो म्हणून सांगू शकता. आता या हप्त्यांचा लाभ थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातली त्यात आता 9 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली
असून त्यातील 2 जिल्हे कोणते आहेत ते सांगितलेले आहेत. पुढील जिल्ह्यांचे अपडेट देखील आपण याच चॅनलवरती देणार आहोत. सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे अपडेट देणारं हे चॅनल आहे, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. त्यातली त्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता लाडक्या बहिणींना 2 खुशखबर मिळणार आहेत. म्हणजे 4,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. काही लाडक्या बहिणींना मोदी सरकारची ही भेट पाहायला मिळणार आहे. ती भेट कधी भेटणार आहे ते जर पाहायला गेलं तर 24 तारखेला तुम्हाला जी आहे ती मोदी सरकारकडून एक भेट येणार आहे. त्यामध्ये तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये दिले जातील. 2,000 रुपये म्हणजे कशाचे, तर ज्या लाडक्या बहिणी PM किसानचा लाभ घेतात त्यांच्या खात्यावरती हे 2,100 रुपये देण्यात येणार असल्याचा निर्णय पाहायला मिळत आहे. तर रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.